हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 18. पसायदान. ओवी तिसरी, भाग 6. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो याचे निरूपण आपण मागील प्रवचनांपासून पाहत आहोत. आपण विश्व स्वयंभू, विश्व स्वधर्म, मानवाचा स्वधर्म इत्यादी पाहिले. या प्रवचनामध्ये सूर्ये पाहू असे माऊली का म्हणत आहेत ते पाहू. तिमिर म्हणजे काळोख. सूर्य उगवला की काळोख दडी मारतो. सूर्य मावळला की काळोख हजर होतो. येथे हे रूपक आहे. येथे तिमिर म्हणजे अयोगिक, अनात्मिक, अमानवी, भौतिक कृत्य. सूर्य म्हणजे अध्यात्म, आत्मज्ञान, विश्व स्वधर्म, स्वधर्म. सूर्य उगवला की सर्वत्र उजेड, प्रकाश पसरतो. त्यावेळी सर्वत्र स्वच्छ दिसू लागते. यात तमाम सृष्टी ताजीतवाने होत जागृत होते. देह जगवण्यापुरता भौतिकाचा उपयोग करते आणि अध्यात्म, आत्मज्ञान, विश्व स्वधर्म, स्वधर्म अशा आचरणाने स्वधर्माचा प्रकाश पसरवीत स्वकर्म करत सृजन करते. ही दैवी वृत्ती असते. सूर्य मावळला की तमाम सृष्टी विश्रांती घेते. परंतु सूर्य मावळल्यावर मानवी देहाला, मानवी जीवाला, मानवी जन्माला लाजिरवाणे असे दुष्कृत्य जेव्हा मानव करू लागतो, अर्थातच तेव्हा असे कृत्य अयोगिक, अनात्मिक, अमानवी, भौतिक असते. यामुळे येथे भंजन होते. ही विध्वंसक, आसुरी, दानव वृत्ती असते. अशा प्रकारे सूर्य मावळलेला असल्यामुळे सूर्याला न दिसणाऱ्या, न जाणवणाऱ्या अनावश्यक उपभोग्य गोष्टी काळोखात केल्यामुळे तेथे विश्वधर्माचा, स्वधर्माचा, स्वकर्माचा प्रकाश नसतो. तर तेथे अधर्माचा, कुकर्माचा, अनात्माचा काळोख असतो. अशा कृत्यामुळे मानव अंधारात म्हणजे दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सोसत नरक यातनेने तडफडत आयुष्य जिणे जगतो. परंतु हाच मानव जेव्हा अध्यात्म, आत्मज्ञान, विश्व स्वधर्म, स्वधर्म अशा आचरणाने स्वधर्माचा प्रकाश पसरवीत स्वकर्म करतो, तेव्हा तेथे सृजन होते. म्हणून माऊली म्हणतात की सतत विश्व स्वधर्मरूप सूर्य सर्वत्र उगवलेला राहो, म्हणजे तमाम विश्वामध्ये सतत सृजनच होत राहील. या योगे दुरितांचे, परित्यक्तांचे, उपेक्षितांचे आयुष्यामधून तिमिर, अज्ञान, अनात्मचरण नष्ट होईल आणि त्यांच्या जीवनात सृजनाची पहाट उगवत ज्ञानरूपी सूर्य ज्ञानप्रकाश उधळत उगवेल. त्यांच्या आयुष्यामधून सुखदुःख कायमस्वरूपी नष्ट होईल आणि तेथे सतत कैवल्यानंद नांदेल. खाटल्यावर बसून कोणालाही काहीही मिळणार नाही. यासाठी सूर्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या अंतःकरणामधील आत्मप्रकाश उजळता आला पाहिजे. यासाठी प्रत्येकाने विश्व स्वधर्म जाणून स्वधर्माने आचरण केले पाहिजे. यासाठी यथाकाळी आणि यथास्थळी स्वतःजवळ मौन, स्तब्ध, स्थिर स्थित बसून अंतःकरणामध्ये औषात्म्याशी संधान साधायचे. हेच ध्यान लावणे आहे. असे दररोज करायचे. एक दिवस समाधी साध्य होते, योग जुळून येतो. अशा प्रकारे जगामधील प्रत्येक मानव विश्व स्वधर्म जाणून स्वधर्माने आचरण करेल तर येथे तिमिर निर्माणच होणार नाही. तिमिर निर्माण करणाऱ्या गोष्टी करायची इच्छा नष्ट होईल. यत्र तत्र सर्वत्र सृजन, सृजन आणि सृजनच नांदेल. सर्वत्र सदा नंदनवन फुललेले राहील. एका वृद्ध दाम्पत्याला 2 मुले होती. त्याने दोन्हीही मुलांना धनसंपत्तीची समसमान वाटणी करून देह ठेवले. 15 वर्षांनी पहिला मुलगा धनसंपत्तीचा दुरुपयोग करून दुर्व्यसनांच्या आहारी जाऊन भिके कंगाल झाला. दुसरा मुलगा उत्तम प्रकारे धनसंपत्ती जोडून सुस्थितीत होता. दोघांनाही जगण्याची समसमान संधी होती. परंतु स्वधर्माची, विश्व स्वधर्माची जाण एकाला नसणे आणि दुसऱ्याला असणे यामुळे आयुष्यात आणि जीवनात फार तफावत झाली.
म्हणून उत्तम मातापिता आपल्या संततीला धनसंपत्ती उपलब्ध करून देऊन ऐत खाऊ करण्यापेक्षा धनसंपत्ती मिळवण्याची साधने उपलब्ध करून देतात. आयते मिळालेले गिळायला किती दिवस पुरणार, परंतु सृजनाची वृत्ती सतत देत राहील. कोंबडी मारून एकदाच खाण्यापेक्षा तिला बाळगून ती दररोज देत असलेले अंडे खाण्यात शहाणपण आहे. म्हणून उत्तम राज्यकर्ता प्रशासक आपल्या प्रजेला कसल्या तरी योजनेच्या नावाखाली आयते पैसे देत नाही, काहीही फुकट देत नाही. तसे न केल्याने प्रजा आळशी ऐत खाऊ होते. काही काळाने हा त्यांचा हक्क होतो, ते महाभयावह असते. अशा फुकट्यांचा भार काम करणाऱ्या, मेहनत घेणाऱ्या अन्य प्रजाजनांवर पडतो. ते किती दिवस हे सहन करणार? यामधून अराजकता माजते. यापेक्षा उत्तम प्रशासक, राज्यकर्ता जनतेला सृजनाची, निर्मितीची साधने सुलभ हप्त्याने उपलब्ध करून देतो. त्यांना कष्ट करून, मेहनत घेऊन कमवायला प्रोत्साहित करतो. येथे उत्पादन वाढल्यामुळे देशाचीही आर्थिक प्रगती होते. उत्तम शिक्षक विद्यार्थ्याला सिद्धांत प्रमेय पाठ करायला न लावता त्यांचे पायाभूत डेरिव्हेशन करायचे शिक्षण देतो. यायोगे असा विद्यार्थी सिद्धांताचा उपयोग ॲप्लिकेशन करायला शिकतो. त्याची आकलन शक्ती वृद्धिंगत होते. प्रत्यक्ष जीवनात हेच उपयुक्त असते. हरिओम.